नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयांचा जो हप्ते वितरण आहे तर याच्याच प्रतीक्षेत आहे। मागील काही महिन्यांपासून साधारणतः 5 ते 8 तारखेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जो त्यांचा दर महिन्याचा लाभ असतो तो वितरित केला जातो। परंतु आता सप्टेंबर महिन्याच्या 8 तारीख आलेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांना अजून हप्ते वितरणासंदर्भात मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा शासनाचं जे अधिकृत पेज आहे तर यावरती जो GR येणे अपेक्षित आहे तर तो अजून प्रसिद्ध झालेला नाही। आज तुम्ही महाराष्ट्राचं जे अधिकृत GRचं जे पेज आहे तर या ठिकाणी गेलो असता दिवसभरामध्ये ज्या ठिकाणी जवळपास म्हणजे दररोज 40 ते 30 GR दररोज प्रसिद्ध होतात, तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये एक सुद्धा GR प्रसिद्ध झालेला नाही। तुम्ही जाऊन ही वेबसाईट चेक करू शकता। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची उत्कंठा वाढत चाललेली आहे की ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आम्हाला कधी मिळणार। अनेक चॅनल आहेत तर यांच्या मार्फत चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत। हप्ते वितरण सुरू झालेले आहेत। मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांचे जुने व्हिडिओ दाखवून हप्ते वितरणाच्या घोषणा झालेल्या आहेत अशी माहिती देण्याचं काम केलं जात आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती, अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाहीये। आज जो GR आहे तो प्रसिद्ध होणे अपेक्षित होता तर अजून पोर्टलवरती आलेला नाहीये आणि लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासाठी का उशीर होत आहे तर याचं स्पष्टीकरण देखील अजून शासनामार्फत देण्यात आले नाहीये। त्यामुळे वारंवार लाडक्या बहिणी आहेत, आपलं YouTube चॅनल असेल, अनेक ठिकाणी हप्ता वितरण कधी सुरू होणार आहे तर या संदर्भात ते प्रश्न विचारत आहेत। परंतु त्यांना एकच सांगायचं आहे की ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होतं त्यावेळी सगळ्यात प्रथम म्हणजे शासकीय मान्यता देणारा GR पोर्टलवरती यावा लागतो आणि मंत्री आदित्य तटकरे हप्ते वितरणासंदर्भात DBT करण्याची सूचना देतात। तर यापैकी अजून कोणतीच घोषणा झालेली नाही। तर ज्यावेळी या घोषणा होतील तर त्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा म्हणजे जे हप्ते वितरण आहे ते सुरू होणार आहे। तर अपेक्षित आहे की लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींना ज्यांना जून जुलैचे हप्ते आलेले आहेत तर अशा लाडक्या बहिणींना याच आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे। सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा, तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार एवढं कन्फर्म आहे। सोशल मीडियावरील चुकीच्या अफवांपासून सावध राहा आणि याच्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ते येणारच आहेत। याच पार्श्वभूमीवरती 26 लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे। त्यामुळे यातील ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील यांना मात्र सध्याचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे। लवकरच त्यांना ज्यावेळी सगळ्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण होईल, ज्यावेळी लाडक्या बहिणी पात्र ठरतील किंवा त्यांचं नाव ज्यावेळी ऑनबोर्डवरती होईल अशा वेळीच त्यांना लाभ पुढील महिन्याच्या हप्ते वितरणाच्या वेळी मिळण्याची शक्यता आहे। तर सगळ्याच लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे। आम्ही देखील समजू शकतो, परंतु शासनाच्या निर्णयापुढे काहीही करता येत नाही आणि शासकीय निर्णय कधी होईल या संदर्भात कोणीच काही सांगू शकत नाहीये। त्यामुळे अपेक्षा करूया की शासनाने लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भातला योग्य तो निर्णय घ्यावा आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्यांचे 1500 रुपयांचं जे हप्ते वितरण आहे ते लवकरात लवकर करावं, तर हीच आपली अपेक्षा आहे। तर अशा प्रकारे हप्ते वितरणासंदर्भात अजून घोषणा झाली नाहीये। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर अशा प्रकारे सध्या स्थितीमध्ये लाडक्या बहिणींसंदर्भातली हीच आजची अपडेट आहे। आज संपूर्ण दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींसंदर्भात कोणताच शासन निर्णय झालेला नाही, त्यामुळे लवकरच या संदर्भात अपडेट येईल। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये